वॉल पेंटिंग माझा आवडीचा विषय, कारण खूप सारा मोकळा कॅनव्हास मिळतो चित्र काढायला. माझं चित्राला सुद्धा मोकळा श्वास घेता येतो. चित्र म्हणजे नुसतं चित्रच नसतं, त्याच्यामध्ये चित्रकाराचे विचार, म्हणजे आम्ही चित्र काढतो म्हणजे आमचे विचार किंवा आमचा स्वभाव त्या चित्रामध्ये उतरतो. भिंतीवर चित्र काढण्याची ही प्रथा अश्मयुगीन काळापासून आहे. त्यावेळी कोणतीच भाषा नव्हती, फक्त चित्र हीच भाषा होती. म्हणजे चित्र हे नुसतं चित्र नसून ती एक भाषा आहे. ती रंगांच्या माध्यमातून, फॉर्मच्या माध्यमातून माणसांपर्यंत पोहोचवण्याचं काम करते. त्याच्यामुळे चित्र हे पूर्वीच्या काळातले लोक काढत असतात आणि ती परंपरा अजून चालत आहे. बरेच जण चित्र काढतात आणि चित्राचा अधिकार आहे, जन्मसिद्ध अधिकार आहे की चित्र हे भिंतीवर लागलंच पाहिजे. माझ्या आत्याचा मुलगा मयूर पाटील, तर त्याचा हा सिंगिंगचा स्टुडिओ आहे आणि बेडरूम सुद्धा आहे. तर त्यांची खूप वर्षापासून इच्छा होती की आमच्या बेडरूम मध्ये पेंटिंग काढा. तर त्याचा सिंगिंगचा स्टुडिओ असल्यामुळे आणि तो इकडे म्युझिक रेकॉर्डिंग करत असल्यामुळे आम्ही इकडे थोडं म्युझिकच्या हिशोबाने आणि कलरफुल असे रंगांची उधळण इथे करत पेंटिंगची सुरुवात केलेली आहे. आणि बघूया आता पुढे पुढे काय होते. माझ्या मागे आहे आर्टिस्ट गणेश सालियन, नेहमीप्रमाणे माझा पेंटिंगचा पार्टनर. तर इथे काम सुरू आहे. तर इथे आमचं काम सुरू आहे आणि मेन आर्टिस्ट जे तुम्ही बघू शकता ते कधीच भेटत नाही हातामध्ये. तर असे आत्यांनी त्यांना बऱ्याच वर्षापासून पकडून आणलेलं आहे आणि इकडे त्यांना 2 दिवस त्यांना थांबवलं इकडे पेंटिंग करायला. तर आता सुरुवात आहे पेंटिंगची आणि हा जेवणाची उत्तम सोय आमची. 4 वेळा जेवलो, 2 वेळा हागलो आणि आता पेंटिंग करायला. आता आमची पेंटिंग सुरू आहे, काम सुरू आहे. जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. अशाच नवनवीन व्हिडिओ आर्ट बद्दल आणि अजून वेगवेगळ्या कंटेंट बद्दल तुम्हाला डेली लाईफ बद्दल बघायला मिळतील ते माझ्या युट्यूब चॅनलवर @स्नेहगणेश. अश्मयुगीन काळापासून माणूस आणि चित्र यांचं खूप दृढ नातं आहे. तुम्ही बघतच असाल पूर्वीच्या काळातले अजूनही अवशेष भिंतीवरच्या चित्रांचे आपल्याला बघायला मिळतात. त्याच्यामुळे चित्र आणि भिंत यांचं नातं हे पूर्वीपासून खूप घट्ट असं नातं आहे आणि त्याच्यामुळे घरात प्रत्येकाने आपल्या भिंतीवर चित्र हे काढलंच पाहिजे. चित्रकार हे नेहमीच काम करत असतो, त्यामुळे घरातील प्रत्येक व्यक्ती आपल्या घरामध्ये, ऑफिसमध्ये नेहमीच चित्र लावते किंवा चित्र काढते. चित्र हे फक्त चित्राचं शिक्षण घेतलेलीच व्यक्ती चित्र काढू शकते असं नाही. प्रत्येक व्यक्तीमध्ये एक चित्रकार लपलेला आहे आणि प्रत्येक व्यक्तीने आपल्या घरामध्ये नेहमीच चित्र काढलं पाहिजे असं मला वाटतं. कारण त्याच्यामुळे आपल्याला आनंद तर मिळतोच आणि मन ही प्रसन्न राहते. रंग बघितल्यावर, रंगांची उधळण बघितल्यावर आपल्याला खूप सारा आनंद होतो. इथे सिंगिंगचा स्टुडिओ असल्यामुळे आम्ही सिंगिंगचे इथे सिम्बॉल काढतोय की तसा माहोल त्याच्या रूममध्ये तयार झाला पाहिजे स्टुडिओमध्ये. त्याच्यामुळे इथे असं सिंगिंगचं सिम्बॉल काढत आहे. चित्र काढताना पहिल्यांदा काहीच सुचत नव्हतं, पण जसं आपण त्या चित्रामध्ये रमून जातो तसं चित्र आपल्याला सुचत जातं आणि चित्राने आपली खूप दृढ अशी नातं तयार होतं चित्रांचं. इथे मी एक पक्षी काढायला लावलाय. तो ओरडताना आहे, म्हणजे गाणं बोलताना असा एक पक्षी आहे. तर तो आणि पक्ष्यांमुळे आपल्याला एक ऊर्जा प्राप्त होते. त्याच्यामुळे इथे पक्ष्यांची चित्र काढले पाहिजे. इथे चित्र काढत असताना बरेच जण बघायला येत होते आणि त्यांचे हावभाव बघून, म्हणजे आनंदाचे भाव त्यांच्या तोंडावर बघून आम्हाला सुद्धा तेवढीच ऊर्जा मिळत होती चित्र काढण्यासाठी. आणि इथे मी वरती चित्र काढायला आहे, वॉलवर स्टूलवर उभं राहून मी चित्र काढते. तर त्यांनी मला असा प्रश्न विचारला की आता तू कलर वगैरे सगळं एवढं घेऊन वरती कसं चित्र काढणार. तर हा एक प्रॉब्लेम येतो की वरती चित्र काढताना एका हातामध्ये पॅलेट, ब्रश आणि कपडा. त्याच्यामुळे मी कपडा हा इथे बाजूला चिपकवलाय आणि चित्र काढायला सुरुवात केली आहे. चिमणी आहे, ती चिमणी किंवा इतर कोणता पक्षी आहे मला माहिती नाही, पण कलरफुल असा पक्षी काढण्याचा इथे माझा उद्देश आहे. त्याच्यामुळे मी ते पक्षी काढते.
घरात बाहेरून एखादी व्यक्ती आली तेव्हा ते चित्राचा आस्वाद घेतात आणि त्यांना खूप असं बरं वाटतं. त्याच्यामुळे आत्या आणि मयूर यांची खूप दिवसांची इच्छा आम्ही चित्र काढण्याची ही पूर्ण केली आहे. तुमच्यामुळे आम्हाला मनाने चित्र काढण्याचा हा खूप दिवसांनी योग आला आणि तुमच्यामुळे आम्ही हे असं मनमोकळेपणाने चित्र काढू शकलो. ही पेंटिंग आम्ही मयूरच्या सिंगिंगच्या थीमप्रमाणे, सिंगिंगच्या फॉर्मप्रमाणे कंप्लीट केलेलं आहे. आणि आम्ही इथे असं लिहिलंय की म्युझिक हे फक्त ऐकण्यासाठी नाही आहे, तर त्याचा फील घ्यायचा असतं. त्याचप्रमाणे पेंटिंग सुद्धा ही फक्त बघायचं नाही, तर त्याचा सुद्धा फील घ्यायचा असतो, आनंद घ्यायचा असतो. ज्याप्रमाणे आपण सिंगिंगचा आनंद घेतो त्याचप्रमाणे पेंटिंगचा सुद्धा आनंद घ्यायचा असतो. तर तुमच्या पण रूममध्ये किंवा तुमच्या सुद्धा घरामध्ये जर असं पेंटिंगचा जर तुम्हाला आनंद घ्यायचा असेल तर आम्हाला नक्कीच पेंटिंग करायला तुमच्या इथे सुद्धा बोलवा. आम्ही तुम्हाला सुद्धा तुमच्या थीमप्रमाणे वेगवेगळ्या नवनवीन पेंटिंग करून घेऊ. तोपर्यंत बाय बाय.